नमस्कार मित्रांनो, आज आहे 17 एप्रिल आणि फायनली दरीवरचे जे सीन्स आहेत ते संपले आणि आपल्याला समजलंय की दरीत नेमकं कोण पडलं. त्याचबरोबर आज आपल्याला खूप काही ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पोलीस सुद्धा कामत हाऊसवर येतात चौकशी करण्यासाठी आणि या हर्षदाची चौकशी केली जाते. डस्टबिन मध्ये इंजेक्शन सापडतं आणि बहुतेक हर्षदाला अटक होणार आहे. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे आजच्या भागात. आणि मित्रांनो, आजचा भाग अजिबात स्किप करू नका, तुम्हाला समजणारच नाही. लास्ट पर्यंत आज ट्विस्ट आहे. त्याचबरोबर तेजस्विनी आणि मनस्विनीच्या व्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती आहे तिथे ज्याने सगळं रेकॉर्ड केलंय. हा व्यक्ती कोण आहे याचा खुलासा सुद्धा लवकरच होणार आहे. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मनस्विनीचा तोल जातो आणि ती खाली घसरते. त्यानंतर ती बरोबर गयावया करू लागते आणि तेजस्विनीला ती विश्वास दिलावते की ती आता काहीच करणार नाहीये. आधी तर तेजस्विनी म्हणते की नाही, सख्याने कान्हाला येऊ दे, मग बघू काय ते. पण मनस्विनीचा पाय घसरत असतो आणि ती सारखं म्हणत असते, ताई मी तुझी बहीण आहे ना, मला वाचव. तर आता त्यानंतर तेजस्विनी म्हणते, ठीक आहे, तू माझं पाय पकड आणि वर ये. तेजस्विनीला तिच्या बहिणीची कदर येते. आता तेजस्विनीचे हात तर बांधलेच असतात या मनस्विनीने, तरी सुद्धा तेजस्विनी हळूहळू सामोर येते. तर मित्रांनो, आता ही जी मनस्विनी आहे, सरकार आहे, ही काय करते, ही दोन्ही पाय पकडते तेजस्विनीचे आणि त्या आधाराने ती वर येते. पण आपल्या सगळ्यांना माहितीये की ही मनस्विनी आहे आणि ही कधी तिचे रंग बदलेल काहीच सांगता येत नाही. आणि तसंच होतं. ही मनस्विनी आता वर येते आणि दीर्घ असा श्वास घेते. त्यानंतर काय होतं, तेजस्विनी मनस्विनीला म्हणते, आता तरी माझे हात सोड, मी तुला वाचवलंय ना. तर त्यावर आता ही मनस्विनी नाटकं करू लागते आणि पटकन तेजस्विनीच्या हातची दोरी सोडते आणि म्हणते, तुझे उपकार मी नाही विसरणार ताई, तू मला वाचवलंस, थँक्यू. आता त्या दोरीमुळे तेजस्विनीचे हात खूप दुखत असतात. त्यानंतर तेजस्विनी आता कशीबशी उभी होते. तर ही सरकार तेजस्विनीला म्हणते, तू सखी आणि कानाला यामध्ये ओढायला नको होतंस, तू त्यांना यात इन्व्हॉल्व्ह केलंस, याचाच अर्थ तुला दरीत पडावं लागेल. आणि दरीत पडणारी खरी तेजस्विनी असेल, पण हे तुला आणि मलाच माहिती असेल. आता हे ऐकून तेजस्विनी घाबरायला लागते आणि तेजस्विनीला आश्चर्याचा धक्काच बसतो. दुसरीकडे सखी आणि कान्हा आता त्या लोकेशनवर पोहोचतच असतात. सखी खूपच काळजीत असते, तर कान्हा सखीला समजावून सांगत असतो, नाही नाही, तुम्ही काळजी करू नका, आपण चाललोय ना. सखी आता कान्हाला म्हणते, पण मला कळत नाहीये, किडनॅप केलंय म्हणजे. तर आता कान्हा म्हणतो, त्यांना काहीच होणार नाहीये, कशाला काळजी करता. सखी खूपच घाबरली असते आणि ती कान्हाला म्हणते, नाही नाही कान्हा, ते सरकारचा काहीच भरोसा नाहीये. आई म्हणाली की ती जीव घेण्याचा प्रयत्न करतेय, मला काहीच कळत नाहीये काय होईल ते. तर कान्हा शांत करण्याचा प्रयत्न करतो सखीला आणि तो सतत म्हणत असतो, तुम्ही शांत व्हा, काहीच होणार नाहीये. सखी आता ड्रायव्हरला म्हणते, ऑटो ड्रायव्हरला, दादा लवकर चालवा ना. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तेजस्विनी सरकारला धक्का देते आणि ही सरकार परत तिच्या बहिणीला म्हणजे तेजस्विनीला परत धक्का देते. आणि त्यानंतर ही सरकार तेजस्विनीचा गळा पकडते आणि जोराने ती तेजस्विनीचा गळा दाबू लागते. दोन्ही हाताने घट्ट तिने तेजस्विनीचा गळा पकडला असतो. त्यामुळे काय होतं, तेजस्विनीचा जीव गुदमरतो आणि ती बेशुद्ध पडते. दुसरीकडे आता कान्हा सुद्धा टेन्शन मध्येच असतो. इथे आता काय होतं, ही जी मनस्विनी आहे तिने तिच्या सोबत आधीच लेन्स आणले असतात आणि सेम तेजस्विनीसारखे दिसणारे डोळे तिने लावले असतात आता त्या लेन्सद्वारे. इथे आता काय होतं, तेजस्विनीला जाग येतो आणि तिला समजतं या सरकारने परत तिला व्हीलचेअरवर ठेवलंय, बसवलंय आणि बांधून ठेवलंय. तेजस्विनीचे दोन्ही हात आता परत या सरकारने बांधले असतात. या मनस्विनीने सध्या तरी एकच लेन्स बदललेले असतात आणि ती दुसरा लेन्स लावायला जाते. तितक्यात तेजस्विनी कसं तरी थोडाफार प्रयत्न करून या सरकारचे जे लेन्स आहे ते खाली पाडते आणि तेजस्विनी या सरकारला म्हणते, तुझ्यावर कधीच कोणी विश्वास ठेवू शकत नाही. तुला मी मदत केली पण तू मदत करून घेण्याच्या लायकीचीच नाहीये. मी तुला वाचवण्यासाठी माझा पाय दिला आणि तू माझाच पाय खेचलास. मनस्विनी, तुला मला दरीत ढकलायचंय ना, खुशाल ढकल, पण एक लक्षात ठेव, मी जरी खाली गेले तरीही तू वाचणार नाहीस. सखी आणि कान्हा इथे येतच आहे. ते इथे आल्यावर ते तुझे डोळे बघतील आणि मग त्यांना लगेच कळेल की तू तेजस्विनी नाही तर मनस्विनी आहे, सरकार आहे. काय करशील ग आता, सांग ना, काय करशील. आता हे ऐकल्याबरोबर ही सरकार जोराने हसू लागते. आता तिला हसताना बघून तेजस्विनी विचारते, लेन्सची डबी तर खाली पडली, मग तू का हसतेस. तर ही सरकार परत हसते आणि म्हणते, एक सारख्या दिसणाऱ्या दोन व्यक्ती असू शकतात, तर एक सारख्या दोन कॉन्टॅक्ट लेन्सेस असू शकतात. तर ही जी सरकार आहे तिने दुसरे कॉन्टॅक्ट लेन्स आधीच सोबत आणले असतात आणि हे कॉन्टॅक्ट लेन्स ते तेजस्विनीला दाखवते आणि ती तेजस्विनीला चिडवते. इकडे आता सीन शिफ्ट होतो. सखी आणि कान्हा त्या लोकेशनवर पोहोचले असतात, भानगड दरीवर. आणि बघा मित्रांनो, ही मनस्विनी काय करते.
ही जी मनस्विनी आहे म्हणजे सरकार आहे ती तिच्या बहिणीला तेजस्विनीला निळे कॉन्टॅक्ट लेन्स लावून देते. आणि मित्रांनो, आपल्याला इथे समजतं की कोणीतरी हे सगळं रेकॉर्ड करत आहे आणि ही व्यक्ती बाई असते. तिच्या हातावर अंत अस्ति प्रारंभ असं कोरलेलं असतं, असा टॅटू काढला असतो. आता ही बाई कोण आहे याचा खुलासा तर लवकरच झाला पाहिजे. मला ही जी बाई आहे ती अपर्णासारखी दिसते, कान्हाच्या आईसारखी. मित्रांनो, जर असं काही झालं तर मालिकेत खूप मोठा ट्विस्ट येणार. म्हणजे असं होऊ शकतं की अपर्णा फक्त नाटक करतेय, ती सदम्यात गेलीये त्याचं, पण ती तिचा बदला विसरली नाहीये, असं पण होऊ शकतं. असं आता इथे काय होतं, ही जी मनस्विनी आहे ही अशी स्माइल करते आणि तिच्या बहिणीकडे म्हणजे तेजस्विनीकडे बघते. तर आता तेजस्विनी म्हणते, मनस्विनी तुम्हाला हे लेन्स का लावलेत? तर ही मनस्विनी काहीच उत्तर देत नाही आणि सखी आणि कान्हा बरोबर आता येणार. तितक्यात ही मनस्विनी व्हीलचेअर अशी फिरवते आणि दरीच्या दिशेने लोटते आणि तिथे असणारी बाई लपून सगळं रेकॉर्ड करत असते. म्हणजे तिच्याकडे आता ठोस पुरावा आहे की सरकारने तिच्या सख्या बहिणीला म्हणजे तेजस्विनीला दरीत लोटलं. आणि बघा मित्रांनो काय होतं, सखी आणि कान्हा तिथे येतात. सरकारला सखी आणि कान्हा लांबूनच दिसतात आणि ते दिसल्याबरोबर ही नाटकं करू लागते आणि म्हणते, सखी तिला वाचव, तिला वाचव मनस्विनी, अशी ती जोराजोराने ओरडू लागते. आणि मित्रांनो काय होतं, ही तेजस्विनी खाली पडण्याचं नाटक सुद्धा करते. सॉरी मित्रांनो, ही जी मनस्विनी आहे ही खाली पडण्याचं नाटक सुद्धा करते. खूपच कन्फ्युजन होत आहे. तर ही जी सरकार आहे ती सखीचा हात पकडते आणि म्हणते, तिला वाचव सखी, तिला वाचव. सखी आता धावतच जाते. सखीला सुद्धा आता असं वाटत असतं की दरीत पडणारी जी व्यक्ती आहे ती सखीची मावशी म्हणजे मनस्विनी आहे. आणि खरी तेजस्विनी समजून सरकार पूर्ण अशी ऍक्टिंग करत असते आणि कान्हा तिच्या जवळच थांबतो, सरकारच्या जवळ, कारण त्याला वाटत असतं की हीच खरी तेजस्विनी आहे. इथे आता काय होतं, खरी तेजस्विनी ऑलमोस्ट आता दरीत पडणार असते आणि ती सखीला हाक सुद्धा मारते. सखी वाचवण्यासाठी धावत जात असते. सखी वाचवायला जाणार तितक्यात काय होतं, खरी तेजस्विनी व्हीलचेअरवरून खाली पडते. खऱ्या तेजस्विनीचा पाय घसरतो आणि ती खोल दरीत जाऊन पडते. मित्रांनो, ही जी व्यक्ती आहे तिची बाई आहे मगाशीची, ती हे सुद्धा सगळं रेकॉर्ड करत असते. इकडे आता काय होतं, ही जी सरकार आहे ती नाटकं करू लागते आणि मनस्विनी अशी म्हणते आणि रडू लागते. पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्माईल असते. तिला खूप बरं वाटत असतं. तिला असं वाटत असतं की तिच्या रस्त्यातला काटा कायमचा गेलाय. पण बघूया मित्रांनो पुढे काय होणार आहे. इथे आता सीन शिफ्ट होतो, रात्र झाली असते. कामत बंगल्यावर डॉक्टर आला असतो आणि तो ट्रीट करत असतो या मनस्विनीला, जे काही तिच्या हातावर जखम झाली आहे थोडीफार, कारण ती आधी घसरली होती, त्यामुळे तिथे डॉक्टर येतात आणि सगळ्यांसमोर ते म्हणतात, सुदैवाने फार काही झालं नाहीये, 2-3 दिवसात त्या होतील बऱ्या, असं म्हणून डॉक्टर निघून जातात. त्यानंतर काय होतं, हे सरकारजवळ सगळीच घरची असतात आणि हा परशू म्हणतो, मला वाटलंच होतं, ती नालायक सरकार हार नाही मानणार आणि आपल्या सगळ्यांना त्रास द्यायला ती येणारच. आलीस ना त्रास द्यायला, आणि कधी एकदा तिच्या तावडीतून सुटका होतीये ना, असं झालं होतं मला. आता या मनस्विनीला या सरकारला खूप राग येत असतो, पण ती तिचा राग कंट्रोल करते आणि म्हणते, परशू भाऊजी जाऊ द्या ना, आता तिला बोलून नावं ठेवून काय उपयोग, ती नाही आहे ना आपल्यात आता, असं म्हणत ही मनस्विनी नाटकं करू लागते. आणि त्यानंतर ही जी मनस्विनी आहे ती सखीकडे बघते आणि म्हणते रडतच, माझ्यामुळे पडली ती, माझी बहीण दरीत पडली आणि गेली, माझ्यामुळे झालं सगळं. आता सखी सुद्धा म्हणते, अगं आई शांत हो, काहीच नाही झालंय, तुझ्यामुळे काहीच नाही झालंय. तर आता गौतम विचारतो, अगं वहिनी तुझ्यामुळे पडली आहे म्हणजे? त्यावर आता ही मनस्विनी खोटं खोटं सांगू लागते. ती म्हणते, जेव्हा मनस्विनी मला त्या दरीजवळ घेऊन गेली तेव्हा मी स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यानंतर मी तिला त्या खुर्चीला असं घट्ट बांधून ठेवलं होतं. ती मला मारण्याचा प्रयत्न करत होती. मी फक्त तुमच्या येण्याची वाट बघत होते. पण मी आहे ना त्या व्हीलचेअरला घट्ट पकडलं होतं, पण माझा हात निसटला आणि माझी बहीण ती खाली पडली. ती माझ्या नजरेसमोर खाली पडली. आणि ही सरकार मुद्दाम नाटकं करत असते आणि ती सखीला म्हणते, सखी ती माझ्यामुळेच खाली पडली, सखी माझीच चूक आहे यामध्ये. तर आता सखी म्हणते, अगं आई तुझी चूक नाही आहे, तू शांत हो. कान्हा सुद्धा म्हणतो, नाही नाही तुम्ही शांत व्हा, तुम्ही असं का बोलताय. आणि मला एक लक्षात येत नाहीये, आपण इतक्या लवकर निष्कर्षावर का येतोय. ती सरकार दरीत पडली, पण मेली कशावरून, ती जिवंत पण असू शकते ना. आता हे ऐकल्याबरोबर ही सरकार मनात म्हणते, याच्या बोलण्यात तथ्य आहे, ताई मेली असेल असं गृहीत नको धरायला, ती तेजस्विनी खरंच जिवंत असेल का, असा प्रश्न हिच्या मनात सुद्धा येतो. तर बघा मित्रांनो काय होतं, आता कान्हा म्हणतो, सखी मॅडम मला असं वाटतं की आपण याबद्दल पोलिसात रीतसर कंप्लेंट करायला हवी. मीनाक्षी सुद्धा सांगते की हो कंप्लेंट तर करायलाच हवी. जसं आम्हाला सखीने कळवलं आम्ही तिथं लगेच निघून आलो तिथून माझ्या माहेरून. आणि आता इथे काय होतं मित्रांनो, हर्षदा येते आणि सगळ्यांना सांगते बाहेर पोलीस आले आहेत आणि सगळ्यांना बोलावलंय. तर मित्रांनो आताच कान्हा
पोलीसमध्ये कंप्लेंट करायचं म्हणत होता आणि आताच इथे लगेच पोलीस आले सुद्धा. तर इथे सुद्धा ट्विस्ट आहे. एपिसोडच्या शेवटी तुम्हाला कळेलच, बघत राहा. तर मित्रांनो, काय होतं, ही जी मनस्विनी आहे ही गोष्ट ऐकल्याबरोबर नाटकं करू लागते आणि सखीला म्हणते, सखी अगं पोलीस आलेत बाहेर, ते मला घेऊन जातील, पण मी काहीच नाही केलंय. आता सखी म्हणते, अगं आई तू शांत हो, ते फक्त चौकशी करायला आले असतील. गौतम, कान्हा आणि बाकी सगळे खाली जातात बघायला. तर इथे काय होतं, सगळे गेल्यावर हे जे सरकार आहे ते सखीला अशी मिठी मारते, तिच्या जवळ येते आणि अशी घाबरण्याची ऍक्टिंग करते आणि ती रडण्याचं नाटक सुद्धा करते आणि म्हणते, सखी मी काहीच नाही केलंय, मला पोलीस घेऊन जातील, मी काहीच नाही केलंय, अशी सतत ती बडबड करत असते. आणि सखीला सुद्धा सगळं खरं वाटत असतं. इकडे आता सगळेजण खाली येतात. तर हा जो पोलीस आहे हा एका फोटो फ्रेम कडे बघत असतो आणि हा फोटो फ्रेम सखी, कान्हा आणि खऱ्या तेजस्विनीचा असतो, जो त्यांनी सकाळीच काढला होता. सरकारच्या फोटोच्या जागी हा फोटो लावला जातो तिथे. तर हा पोलीस त्या फोटोकडे बघत असतो. कान्हा आता या पोलीसला हाक मारतो आणि म्हणतो, हॅलो सर. तर हा पोलीस सगळ्यांना हॅलो हॅलो असं म्हणतो आणि त्यानंतर सांगतो, मी आहे इन्स्पेक्टर भरत भालेराव. हा पोलीस त्याची ID सुद्धा दाखवतो आणि म्हणतो, मी जरा इन्व्हेस्टिगेशन करायला आलोय. आम्हाला असं कळलंय की भानवड दरीच्या इथे काहीतरी घातपात झालाय. नेमकं काय झालं होतं? कान्हा आता मनात विचार करत असतो की या पोलिसांना फक्त इतकंच कळलंय की काहीतरी झालंय, पण एक्झॅक्टली काय झालंय हे यांना माहिती नाहीये. आणि कान्हाला या क्षणी असं वाटत असतं, तो मनात म्हणतो, पोलिसांना आता नको कळायला की धक्काबुक्कीत सखीच्या आईकडून आणि ती पडली, नाहीतर सखीच्या आईला अटक होऊ शकते. इतक्या वर्षांनी सखीची आई तिला भेटली आहे आणि सखीला तिची आई भेटली आहे. आता कान्हा असं ठरवतो की पोलिसांना डिटेल्स सांगायचं नाही. आणि काय होतं, पोलीस आता कान्हाला विचारतात, अहो बोला, हॅलो मिस्टर, काय नाव काय तुमचं? तर आता कान्हा सांगतो, मी कान्हा महाडिक. तर हा पोलीस म्हणतो कान्हाला, मी तुम्हाला काहीतरी विचारतोय, आमचा वेळ वाया नका घालू, जे काही येते पटकन सांगा आणि ते सुद्धा सविस्तर आणि खरं खरं. तर आता कान्हा म्हणतो, हो हो. हा पोलीस आता कान्हा जे काही सांगणार आहे ते हवालदाराला नोट करायला सांगतो. कान्हा आता सांगू लागतो, झालं काय, आम्ही सकाळी सगळेच आवरलो, म्हणजे सकाळी आवरून आम्ही निघालो आणि पुढे जे काही झालंय कान्हा सगळं सांगू लागतो. इथे आता सीन शिफ्ट होतो. कान्हाने नेमकं काय सांगितलंय हे आपल्याला सुद्धा नाही दाखवलंय. इथे आता काय होतं, सखी आता या सरकारला जवळ घेऊन थापते आणि म्हणते, अगं आई रडू नकोस, जिने तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तू तिचा एवढा विचार का करतेस? त्यानंतर सखी म्हणते, तिला तिच्या कर्माचं फळ मिळालं असं समजू आपण. आणि अगं आई, तू जाण बुजून काहीच करणार नाही याची खात्री आहे मला. तर ही परत परत सखीला भरोसा दिलवण्यासाठी परत परत म्हणत असते ही सरकार, अगं सखी मी काहीच नाही केलंय, काहीच नाही केलंय, मी नाही मारलंय माझ्या बहिणीला. आणि सखीचा ती पूर्णपणे फायदा करून घेते. त्यानंतर ही सरकार मनात म्हणते, वाव, म्हणजे मी चांगली ऍक्ट्रेस आहे हे सिद्ध झालंय, चक्क सखीचा माझ्यावर विश्वास बसलाय, ग्रेट. तितक्या तिथे काय होतं मित्रांनो, कान्हा येतो पोलिसांना घेऊन यांच्या रूम मध्ये. कान्हा आता इंट्रोड्यूस करतो आणि सांगतो, ह्या तेजस्विनी कामत आणि ती माझी बायको सखी आहे. तर हे इन्स्पेक्टर म्हणतात हे सरकारला की मी इन्स्पेक्टर भरत भालेराव आणि त्या दरीवर जे काही घडलंय त्याची चौकशी करायला मी आलोय. मिस्टर कान्हा याने घटना संदर्भात पूर्ण माहिती दिली आहे. इनफॅक्ट तुमची मुलगी सखी आणि कान्हा यांनी ती जी घटना आहे ती विटनेस सुद्धा केली आहे. त्यानंतर हे पोलीस सखीला म्हणतात, मिसेस सखी, मला फक्त इतकंच कन्फर्म करायचं आहे की जी यांची बहीण आहे ती खरंच अपघातानेच दरीत पडली आहे ना? त्यावर आता सखी म्हणते, हो सर, मी स्वतः विटनेस केलंय, इट वॉज अन ऍक्सिडेंट. हे ऐकून आता या सरकारला खूप बरं वाटतं. तर हे पोलीस त्यांच्या सोबत जे असतात त्यांना सांगतात कॉन्स्टेबलला की त्या दरीजवळ एक युनिट पाठवा, जर सरकारची डेथ झाली असेल तर त्यांची डेड बॉडी सापडायलाच हवी. आता बाकीचे पोलीस कामाला लागतात असं दाखवलं जातं मित्रांनो. आणि काय होतं, हे सरकारच्या हाताला एक खरोच आली असते म्हणून थोड्याच वेळाआधी डॉक्टरने तिला बँडेज लावून दिलं असतं. तर हे पोलीस विचारतात आता या सरकारला, हाताला काय झालंय हे? तर बघा मित्रांनो, ही सरकार आता सांगू लागते, घाबरतच ती म्हणते, माझी बहीण मनस्विनी भांडेवालीच्या वेशात आमच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करत होती आणि मग तिने मला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन दिलं आणि मग दरीची तिथे घेऊन गेली, तिथे मला लागलं. आणि पुढे ही जी सरकार आहे ती हर्षदाचं नाव सुद्धा घेते आणि तिला फसवते. तर ही सरकार पोलिसांना सांगू लागते, आमच्या घरची जी मेड आहे ना हर्षदा, तिने माझ्या बहिणीला मदत केली. हे ऐकून आता सखी आणि कान्हाला आश्चर्याचा धक्काच बसतो. इथे आता काय होतं, ते पोलीस खाली येतात. सखी आणि कान्हा सुद्धा असतात त्यांच्या बरोबर आणि ही हर्षदा म्हणत असते, नाही नाही हे खोटं आहे, मी काहीच नाही केलंय, प्लीज माझं ऐकून घ्या. तर हा पोलीस म्हणतो, हे बघा, समोरच्याला जबरदस्तीने इंजेक्शन लावणं हे एका माणसाचं काम नाहीये, खरं खरं सांग. ही हर्षदा आता गप्पच असते. त्यावर हा पोलीस म्हणतो, ते इंजेक्शन घरातच असेल ना?
आणि हे इन्स्पेक्टर हवालदाराला सांगतात आणि म्हणतात, मोरे किचनचं डस्टबिन चेक करा आणि या हर्षदाची रूम पण नीट चेक करा. त्यानंतर या हर्षदाची रूम आणि ते डस्टबिन दोन्ही चेक केलं जातं आणि ही हर्षदा खूपच घाबरते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो, पण उद्याच्या भागात एक ट्विस्ट आहे. उद्या काय होतं? उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की कान्हा त्या पोलीस स्टेशनमध्ये गेलाय आणि तिथे त्याला समजतं जो पोलीस यांच्या घरी आला होता असा पोलीस एक्झिस्टच करत नाही त्या गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये. आता हा पोलीस कोणी पाठवला हे आपल्याला उद्या कळेल. आता कान्हाला तर समजतं की सरकार जिवंत आहे म्हणून, पण दुसरीकडे या मनस्विनीला, या सरकारला वाटत असतं की त्या कान्हाला कधीच कळणार नाही की जी दरीत पडून मेली ती बाई सरकार नसून खरी तेजस्विनी होती. तर मित्रांनो, या मनस्विनीने इतका मोठा प्लॅन बनवलाय, पण कान्हा लवकरच शोधून काढेल काय खरंय ते. त्याचबरोबर त्या बाईने पुरावा काढलाय. ही व्यक्ती कोण आहे हे सुद्धा आपल्याला लवकरच कळेल. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की तुमची मतं कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल प्रेस करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.